नमस्कार. आज जो आपण व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ बनवायचा मागच्या जो विषय होता भापीचा, आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे की मोसंबीचा बगीचा जो आहे ज्याची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि हार्वेस्टिंग नंतर शेतकऱ्यांनी काय गोष्टी करायला पाहिजे आणि काय करू नये. दुसरी महत्त्वाची अजून एक संदर्भ आहे की स्टोरेज हा जो प्रकार आहे मोसंबीमध्ये किती महत्त्वाचा आहे. या दोन गोष्टीवरती आपण आज चर्चा करणार आहे. आणि मी ज्या बगीच्यामध्ये उभा आहे 3 वर्षाची झाडं आहेत आणि याला शेतकऱ्याने काही माल ठरलेला होता, तो मला ॲक्च्युअल एक 20-25 दिवसापूर्वीच दिला आणि सध्यासुद्धा या बगीच्यावरती तुम्ही ग्रेनरी वगैरे बघू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रचंड प्रमाणामध्ये मिरगमाल आहे. यावेळेस प्रॉब्लेम असा झाला की सुरुवातीलाच मोठा पाऊस झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मिरगमाल फुटला नाही. पण झाडाला जर ताकद असेल तर त्याच्यामुळे काय होतं हे दाखवण्यासाठी या बगीच्यामध्ये मी उभा आहे. तुम्हाला आपल्या हार्वेस्टिंग नंतरच्या संदर्भामध्ये आणि स्टोरेजच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन तर मी करणारच आहे. तर सुरुवातीला आपण मुद्दा घेऊ की ज्या बगीच्याची हार्वेस्टिंग झालेली आहे, आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर शेतकऱ्यांना आता काय करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याच्यावरती एक बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाची फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस माल तुटला जातो, मोसंबी आपण तोडतो, त्यावेळेस त्याचे जे देठं असतात त्या देठाला बुरशी येऊ शकते आणि बुरशी आल्यामुळे आता बुरशीचा जर अंतर्भाव आताच झाला तर मग ते पुढे आपल्याला प्रॉब्लेम करू शकतं. म्हणून सध्या त्याला तुम्ही 2 ग्रॅमनी ब्लू कॉपर आणि साधं तुम्ही कीटकनाशकामध्ये नकाटा घेऊ शकता किंवा तुम्ही रोगरची फवारणी घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही फवारणी घेतल्याच्या नंतर सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन कॉल येतात की आता बगीचाचा माल तुटून गेलेला आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही मेहनत वगैरे करायला पाहिजे की नाही. तर शेतकऱ्याला मी आवर्जून सांगतो की आता माल तुटून गेल्यानंतर याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मेहनत तुम्ही करू नका. कुठल्याच प्रकारची मेहनत नाही. एकदा हवामानाचा पावसाचा अंदाज घ्या, किती तारखेपर्यंत पाऊस आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मेहनत करू नका. जर तुम्ही मेहनत केली तर ते जे शेत आहे तुमचं तो पाणी धरून राहू शकतं, कारण इथून पुढे अजून मोठाले पाऊस सांगितलेले नाही. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मेहनत त्याच्यात करू नका. तणनाशक सुद्धा त्याचा वापर देखील करू नका. पण ज्या बगीच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गवत आहे त्या बगीच्यामध्ये कंडिशन बघून आपण तणनाशकाचा वापर करायचा की नाही मी तुम्हाला सांगेल. तुम्ही आवर्जून मला कॉल करू शकता या संदर्भामध्ये. सर्रास बगीचा तुटून गेला आणि तुम्ही त्यावेळेस तणनाशक मारा असं काही चुकी करू नका. हे आवर्जून तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगायची आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की जरी पाऊस असला त्यानंतर देखील बगीचा तुटून गेल्यानंतर तुम्ही त्याला काळं पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे असा काय विचार करू नका की आता बगीचा तुटून गेला, झाडावरती फळ नाही आहे आणि आपल्याला आता काळं पाणी द्यायचं किंवा ठिबक चालवण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही त्याला आवर्जून पाणी देणं गरजेचं आहे. अजून पुढची एक महत्त्वाची गोष्ट की कटिंगची. जर हवामान खात्याने मध्ये उघडीप दिली 7-8 दिवसाची, तुमच्या त्या दरम्यान तुम्ही जर कटिंग करू शकत असाल तरच तुम्ही त्याची कटिंग करा, अन्यथा कटिंग करू नका. म्हणजे छाटणी करू नका बगीच्याची. छाटणी तुम्ही करू शकता, एक 8-10 दिवसाची उघड आहे, तुम्हाला असं वाटतं 4 दिवसामध्ये आपण त्या बगीच्याची छाटणी करू शकतो. पण त्याचा पण एक नियम आहे, ज्यावेळेस तुम्ही छाटणी कराल थोडक्यात ही जखम होते झाडाला, त्यामुळं समजा 4 दिवसांनी तुमची छाटणी झाली त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुमची फवारणी व्हायला पाहिजे. ती फवारणी पण अशी पद्धतीने की झाडाच्या वर शेंड्यापासून तर खोड्यापर्यंत पूर्ण झाड धुवून घ्यायचं. त्यावेळेस तुम्ही साधं बोर्ड फवारू शकता आणि त्याच्यामध्ये आवश्यकता असेल तरच कीटकनाशक घ्या, नाही तर कीटकनाशक घेण्याची आवश्यकता नाही, कारण की माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण त्याची फवारणी घेतलेली आहे. ह्या गोष्टी तुम्ही करणं आणि काय गोष्टी करू नये याचा संदर्भ लक्षात घ्या. आता पुढचा एक विषय महत्त्वाचा की बगीचा तुटून गेलेला आहे. बरेच जण असं करतात की माल तुटून गेला आता त्याला काहीच करायचं नाही, डायरेक्टली उपाशी पोटी झाडं तानावर घ्यायची. तर ही या ठिकाणी बरीच मोठी चूक आपली होते. ज्या बगीच्यामध्ये उभा आहे या शेतकऱ्याने माल तुटून गेल्यानंतर याला एक ढोस टाकलेला होता, कारण की कालावधी बराच होता. ढोस टाकल्यामुळे या झाडाची ग्रेनरी तुम्ही बघू शकता. बऱ्याच ठिकाणी माल तुटून गेल्यानंतर झाड एकदम अशक्त होऊन जातं आणि ते अशक्त झाड आपण तानावर घेतो. ही एकदम चुकी शेतकऱ्याची सगळ्यात मोठी इथं होते. म्हणून झाडाचं फळ तुटल्यानंतर त्याला स्टोरेजसाठी काही अन्नद्रव्य NPK मध्ये काही गोष्टी देणं अत्यंत आवश्यक आहे. काही लिक्विडमधले औषध आहेत ते देणं गरजेचं आहे. ते कुठले तुम्ही मला कॉल करू शकता. पण ते दिल्यामुळे काय होईल, झाडाची जी झीज होते, कारण की फळ ज्यावेळेस तुटलंय तर फळ तुटल्यानंतर त्याने मायक्रोन्यूट्रॉन घेऊन गेलं, NPK घेऊन गेलं, सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य. फळ जे तयार होतं ह्या सगळ्या मायक्रोन्यूट्रॉनचा आणि NPKचा एक समुच्चय म्हणून ते फळ असतं.
त्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम गेलं, बोरॉन गेलं, झिंक गेलं, फेरस गेलं, तुमचं NPK गेलं. हे फळ ज्यावेळेस घेऊन जातो त्यावेळेस झाड जे आहे तर ते अशक्त होतं, आणि अशा झाडाला जर आपण तानावर घेतलं तर त्याची फळधारणा चांगल्या प्रकारे होत नाही, आणि फळधारणा झालीच तर ते फळ टिकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जे फळ घ्यायचं आहे हा काय 1-2 वर्षाचा विषय नाही आहे, आपल्याला नेहमी याच्यातून अजून फळं घ्यायची आहेत. म्हणून झाड कुठल्याही प्रकारामध्ये अशक्त व्हायला नको. त्यामुळे झीज झाली, फळ तुटून गेलं, त्यावेळेसच त्याला स्टोरेजसाठी देणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी म्हणजे एक सूचना आहे, एक मार्गदर्शन आहे या संदर्भातलं, की तुम्ही त्याला खायला द्या, त्याची ताकद तयार केला. मला असं वाटतं की अजून 1 महिना पाऊस आहे आणि 1 महिन्यामध्ये ते काम ओके होऊ शकतं. मुळं सुद्धा ते औषध, दिलेले खतं, दिलेले अन्नद्रव्य घेऊ शकतात आणि झाडामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद तयार होऊ शकते. तुम्ही आता हे जे झाड बघताय पाठीमागे, हे फक्त 3 वर्षाचं झाड आहे आणि या 3 वर्षाच्या झाडाची साईज अतिशय चांगली झालेली आहे आणि हस्तबहार त्याच्यावरती काही काही ठिकाणी फुटतोय. सध्या मिरग बहार आहे आणि याच्यावरती आंब्या बहार तुटून गेला. मी तुम्हाला आवर्जून ही गोष्ट सांगतो याच्यामुळे की झाडाला जेवढं खाद्य द्याल त्याप्रमाणे तुम्ही 2-2, 3-3 पीक त्याच्यावरती घेऊ शकता. तर सध्या या व्हिडिओमध्ये तात्पुरतं एवढंच. पुढचा जो व्हिडिओ टाकणार आहे मी, जाणारे जे झाडं असतात की जाणारे झाडासाठी आपण काय केलं पाहिजे जेणेकरून झाडं जे जायचं प्रमाण आहे, मराठवाड्यामध्ये मी जे बगीचे वगैरे फिरतो याच्यामध्ये खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करील. अजून आपल्याकडे पावसाळ्याचा 1 महिना आहे, त्या ती उपाययोजना आपण सध्याच करू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया. नमस्कार.